आहे. संतांनी आपल्याला वेळोवेळी सांगितलंय देवाचं नामस्मरण करा, फक्त नाम घ्या, एवढंच देवाने सांगितलेलं आहे आपल्याला. तर नाथांच्या घरी हा का राबला असेल? नाथांनी काही त्याला मोबदला दिलाय का? पगार ठरवलेला का त्याचा? नाही. नाथांची पूर्व पुण्याई होतीच, नाथांची पुण्याई होतीच. पूर्व पुण्याई सुद्धा होती महाराज, पूर्व पुण्याई सुद्धा होती. जेव्हा देव कर्नाटकामध्ये होता, विजयपूरचा राजा, तुम्हाला माहिती असेल, सगळी कथा माहिती असेल तुम्हाला. जेव्हा देवाला कर्नाटकामध्ये नेलेलं, पुंडलिकाने देवाला उभं केलं, ही गोष्ट खरी आहे, खरी आहे ही गोष्ट. पण भानुदासांचे सुद्धा तेवढेच आपल्यावर उपकार आहेत, लक्षात घ्या. भानुदास महाराज हे नाथांचे पूर्वज आहेत, नीट लक्षात घ्या. फुकट काम कोणाचा हा करत नाही. नाथांच्या घरी राबला 36 वर्ष. जेव्हा कर्नाटकामध्ये देवाला नेलेलं ना, तेव्हा भानुदास महाराजांनी कर्नाटकामध्ये जाऊन देवाला परत आणलं आणि विटेवरती उभं केलं. आज आपण ज्या पांडुरंगाचं दर्शन घेतो ना पंढरपूरमध्ये, ते भानुदास महाराजांच्या मुळे. कर्नाटकामध्ये होता देव, विजयपूरच्या राजाने त्याला कर्नाटकामध्ये नेलतं. भानुदास बाबांनी वारकऱ्यांना गोळा केलं आणि देवाला कर्नाटकामधून परत आणलं. जेव्हा देव पंढरपूरमध्ये नव्हता, तेव्हा वारकऱ्यांचा अतिशय दुःखमय वातावरण पंढरपूरमध्ये. अहो देवच नाही, काय करणार? वारकरी हतबल झाले महाराज, वारकरी हतबल झाले. एकदम दुःखमय वातावरण पंढरपूरमध्ये निर्माण झालं. मग भानुदास महाराजांनी देवाला पंढरपूरमध्ये दाखल केलं, विटेवर उभं केलं. आणि हे समजलं बरोबर देव पंढरपुरामध्ये दाखल झाला आणि वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचं वातावरण महाराज निर्माण झालं. त्या ठिकाणी नाचू लागले, गाऊ लागले महाराज, पताका फडकू लागल्या, हंडे उसळू लागले, तुळशी डोळायला लागल्या. काय तो आनंद पंढरपुरामध्ये साजरा झाला महाराज देव आल्याबरोबर. देव पण नाचू लागला महाराज वारकऱ्यांच्या सोबत. देव रडला हो अक्षरशः. या आनंदाला मुकलेला ना तो, आनंदाला मुकलेला तो. म्हणून नाथ महाराजांचे अत्यंत उपकार आहेत महाराज आपल्यावरती. तर देवाने नाथ भानुदास महाराजांना सांगितलं, भानुदास महाराजांना सांगितलं, तू मला पंढरपूरमध्ये आणलंय ना, पुढच्या जन्मात तुझ्या वंश वेळेमध्ये मी तुझ्या घरची काय करेन? चाकरी करेन, हा शब्द दिलाय. तर त्याने 3 तप हे नाथ महाराजांच्या काळामध्ये पूर्ण केले. 3 तप, एक म्हणजे चक्रपाणी महाराज, सूर्यनारायण महाराज आणि भानुदास महाराज. त्यावेळी त्याने शब्द दिलेला, पण त्याने एकनाथ महाराजांच्या काळात हा शब्द पूर्ण केला. 36 वर्ष देव राबलाय.